हार्दिक स्वागत. आमचे डिजिटल स्कोरर, आमचे कॅमेरामॅन, आमचे ऑपरेटर, आमचे ड्रोन कॅमेरामॅन, आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आमचे दोन स्कोरर खेळाडू कक्षासमोर कोणी बसायचं नाही आहे. खेळाडू कक्षासमोर ज्या खुर्च्या कोणी टाकल्या तिथून त्या खुर्च्या उचलायच्यात आणि आपण डगआउटमध्ये जायचं आहे. आत्ता तिघांना दिले तर नंतर 300 लोकांना जागा द्यावी लागेल. त्यामुळे प्लीज आपण सगळ्यांनी तिथून उठा आणि या डगआउटमध्ये या. डगआउटच्या चेअर डगआउटमध्ये राहतील याची काळजी घ्या. डगआउटमध्ये फक्त खेळाडू बसतील, त्यांचे समर्थक त्यांच्या मागे असले तरी चालतील, पण डगआउटच्या समोर येऊन कोणी थांबायचं नाही आहे. आमचे दोन स्कोरर, मॅन्युअल स्कोरर संचित जाधव, वेलकम संचित, आणि दुसऱ्या बाजूला आमचे डिजिटल स्कोरर रोहन कारेकर, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. डीजे मिल्टन, त्यांची संपूर्ण साऊंड सिस्टीम या ठिकाणी आहे, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. आलेले सकाळच्या सत्रामधले सगळे पाहुणे, त्यांच्या शुभास. यस, कमिटी मेंबर्स, अंपायरशी भेटायचं. कुमार बंधू नाईक, कुमार नाईक, आपण मैदानात जायचंय. पंचांना काहीतरी शंका आहे, त्याचं निरसन करायचंय. कुमार बंधू, येस, हां येत आहेत वेट. कुमार बंधू, जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल, लवकरात लवकर मैदानात जा. पंचांना काही शंका आहे, त्याचं निरसन करायचं आहे. चला, ऑल सेट आहे. तेजस नाईक पोंडे यांच्याकडून लगातार 3 6ला 1000 रुपयाचं बक्षीस लगावण्यात आलं आहे. दोन्ही संघांना एक रिव्ह्यू दिला जाणार आहे. एक रिव्ह्यू दोन्ही संघांना असेल प्रत्येक इनिंगसाठी, पण तो रिव्ह्यूचा कॉल वेट 2 मिनटं. 3 वेट विचारतो. येस, 3 बाहेर. कुमार बंधू कुठे असाल, प्लीज कॉमेंट्री बॉक्स जवळ या. कुमार बंधू नाईक, कुमार बंधू, आपल्याला विनंती, आपण कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचंय.
येस, नो बॉल. बघा रिव्ह्यू कशासाठी असणार आहे याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. नेक्स्ट बॉल फ्री हिट असणार आहे. थ्रो बॉलिंग म्हणून बॉलरला बॅन करण्यात आलं आहे. बघा थ्रो बॉलिंगसाठी रूल काय आहे, तर तुम्हाला त्या मॅचमध्ये बॉलिंग टाकता येणार नाही, परंतु दुसऱ्या मॅचमध्ये तुम्ही परत बॉलिंग टाकू शकता. त्यानंतर लेग बाहेर जाणारा चेंडू वाईटची सांगता होती. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ॲड होईल. काही नियम आहेत, ते नियमसुद्धा आपल्यापर्यंत पोहोचवतोय. स्टंपिंग, रनआउट, बीमर आणि वाईड याच्यासाठी फक्त रिव्ह्यू रेफर केला जाऊ शकतो, याची सर्व संघांनी नोंद घ्यायची. समोर डाऊन द ग्राउंड चेंडूला पाठवलंय सरळ लॉंगाच्या डोक्यावरून सीमारेखा पार, षटकार. ऑलमोस्ट सगळे नियम सगळे रूल तुम्हाला सांगितले गेले आहेत. ही पहिली मॅच आहे. पहिल्या मॅचचा खेळ चालू असताना आर्यन सन्स याने यावेळेला लेग फ्लिक केलंय. चेंडूला पुन्हा एकदा पाठवलाय क्षेत्ररक्षक. साई बघतच राहिले कारण त्यांच्या डोक्यावरून चेंडू निघून गेलाय. लॉंगांच्या डोक्यावरून सीमारेखा पार, षटकार. थँक्यू. आमचे जुने सहकारी भालचंद्र वजे आणि भूषण वजे यांचं आगमन झालेलं आहे. मंडळातर्फे आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करतो इकडे. धन्यवाद. आदरणीय भालचंद्रजी वजे साहेब आणि भूषणजी वजे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. शब्दसुमनाने आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या वतीनं आपल्याला विनंती आहे, आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. लगातार 2 चेंडूंनी 2 षटकार, षटकारांची फटकार. बॅक टू बॅक 2 षटकार दाखवतोय. आता तिसरा येणार का? यावेळेला फुलटॉस चेंडू नाही समजू शकले. चेंडू मात्र ऑन साईडला निघून चालला आहे. बॅटची खालची कडा घेऊन एका धावेसाठी सिंगल धाव येते. इतका चांगला स्टार्ट पहिल्या षटकामध्ये मिळणं त्यापेक्षा चांगला आणि या आत्मविश्वास वाढवण्याची दुसरी बाब कोणती नसू शकते. 17वरती 0 आहेत. 2 चेंडूचं अजून खेळणं बाकी. पहिल्या षटकामध्ये हाहाकारी आपल्याला बघायला मिळतीये. आडव्या बॅटने खेळलाय पुन्हा एकदा. चेंडूला आवाज आला, टक्कन चेंडू गेला पटकन काऊकोणाच्या डोक्यावरून सीमारेखा पार, षटकार. काय शानदार शानदार फलंदाजी. पाच चेंडूचा खेळ, 23 धाबा धावफलकावरती. पहिलं षटक प्रगती पद्धत. कृतिका एंटरप्राइजेस संघ पूर्णपणे अडचणीमध्ये. थोड्याच वेळात यानंतर होणारा सामना त्याची सुद्धा अनाउन्समेंट केली जाते. दोन्ही संघाचे करणं तर आपण तयार राहायचंय. नेक्स्ट मॅच कनिष्क सुपर किंग विपक्ष शिवसाई चॅलेंजर्स. यावेळेचा फुल टॉस बॉल पंचांनी दंडित केलं. इट्स अ नो बॉल.
9+1. पहिल्याच सामन्यामध्ये सुरुवातीला अशा प्रकारच्या गोष्टी घडणं म्हणजे सुरुवात खराब आहे. येस, पंचांच्या निर्णयाला चॅलेंज करण्याचा प्रयत्न केला जातोय. पंच, अंपायर्स, ओके, बीमरचा रिव्ह्यू चेक केला जाणार आहे. पाहिले जाईल हा नो बॉल आहे की नाही. आमचे तिसरे पंच व्यस्त आहेत, बिझी आहेत. त्याचबरोबर आमची टेक्निकल टीमसुद्धा व्यस्त होती आहे. त्या अगोदर उद्घाटन सोहळा पार पडला खूप चांगल्या आणि नयनरम्य वातावरणामध्ये. सकाळी 8:30 वाजता सर्व खेळाडूंनी रिपोर्ट केला आणि रिपोर्ट केल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक संघातील खेळाडूंची असलेली उपस्थिती ही लक्षवेधी राहिली. सकाळच्या सत्रामध्ये इतक्या लवकर उठून मॅच खेळण्यासाठी येणं, SBPLचं महत्त्व समजणं आणि अशा समयी मान्यवरांची उपस्थिती, त्याचमध्ये विद्यमान नालासोपारा विधानसभेचे आमदार राजाराम नाईक साहेब उपस्थित होते. विरोधी पक्षनेते मनोजी पाटील उपस्थित होते. वसई-विरार महानगरपालिकेचे उपमहापौर इट्स अ नो बॉल मार्शल लोपेश सर त्या ठिकाणी उपस्थित होते. नगरसेवक पंकजी देशमुख साहेब उपस्थित होते आणि नगरसेवक जयप्रकाश वजे साहेब सुद्धा याच गावातील व्यक्तिमत्व उपस्थित होते. आणि त्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये असलेले आपले सर्व संघांचे सर्व खेळाडू, आयोजन कमिटीतील सर्व मेंबर्स आणि त्या सगळ्यांच्या साक्षीने पार पाडलेला तो शानदार उद्घाटन सोहळा. आणि त्या उद्घाटन सोहळ्यानंतर रिव्ह्यू लॉस, पुन्हा रिव्ह्यू नाही घेताना ओ काय जबरदस्त फटका आहे. थँक्यू डिजय. कनिक सुपर किंग आणि शिवसाई चॅलेंजर्स दोन्ही संघाचे कर्णधार, आपण संपर्क साधायचा आमच्या स्कोररशी. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाबा आहेत त्या एकूण 31-31. नवीन गोलंदाज कोणाला इंट्रोड्यूस केलं जाते, कोणाला आमंत्रित केलं जाते. येस, बॉलिंग मार्कवरती मागील रविवारचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट मिस्टर साई बॉलिंग मार्कवरती येतोय. साईश मात्रे यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. साईश इज द ओनली मॅन जो या संकटातून बाहेर काढू शकतो कृतिका एंटरप्राइजेसला. राहुल मात्रे यांचा प्रचंड विश्वास हा साईशवरती आहे. चला, जास्त वेळ नाही आहे. 15 मिनिटात तुम्हाला 3 षटकं हाताळायची आहेत. जर का 15 मिनिटात 3 षटकं नाही हाताळली गेलीत तर तुमचा एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये येणार. पहिल्या मॅचपासून या साऱ्या बाबीचा अवलंब केला जाणार आहे. कोणीही कोणत्या प्रकारची तक्रार घेऊन नंतर यायचं नाहीये. सगळ्यांसाठी ही विशेष सूचना आहे. चला, साईश पहिला बॉल लेग कटर. यावेळेला स्क्वेअर विकेट खेळले, चेंडूला पाठवलंय. खबर पॉइंट नाही तर पॉइंट, सीमारेखा जवळ जवळ नाही तर पार, आर पार. SBPL चौकार, 4 धावा.
येस अंपायर, फलंदाज बाद. ओके. कुमार बंधू नाईक कुठे असतील, आपण व्यासपीठाजवळ यायचं आहे. कॉमेंट्री बॉक्स जवळ या. कुमार बंधू नाईक. चला, दुसऱ्या षटकामध्ये जसं मी म्हटलं होतं की कृतिका एंटरप्राइजेसला या मॅचमधून बाहेर काढण्यासाठी सर्वात उपयुक्त कामगिरी कोण करू शकतो, हॅलो तर तो हॅलो हॅलो येस येस 9567 इनोवा भूपेश पाटील, जरा बाजूला घ्यायची आहे, मागच्या गाड्यांना निघायचं आहे. 9567. कॅप्टनने कॅप्टनची कॅच सोडली आहे. आर्यन सनचे कर्णधार विवेक नाईक यांची कॅच राहुल म्हात्रे यानं सोडली आणि खूप मोठी हानी. थँक्यू डीजे. अप्पा वॉरियर्स आणि 3G वॉरियर्सचे कर्णधार, अप्पा वॉरियर्स आणि 3G वॉरियर्सचे कर्णधार अप्पा वॉरियर्स 3G वॉरियर्सचे कर्णधार आपण कॉमेंट्री बॉक्सजवळ संपर्क साधायचा आहे. चला जाऊयात मॅचच्या दिशेने, जिथे साईसचं दुसरं षटक 48-1 आहे, म्हणजेच खूप चांगला स्टार्ट आहे. SBPL चा थाट आणि त्यामधली पहिली मॅच. त्यावेळेला पहिल्या मॅचमध्ये बनलेला धाबा, यावेळेला चेंडू हवेत, राहुल चेंडू खाली, पुन्हा एकदा चूक, 2 पायांच्या मधून. चेंडू निघून गेला सीमारेखा पार. षटक क्रमांक दुसरं संपलं. 52 धावा धावफलकावरती. सच अ ग्रेट स्टार्ट. खूप चांगली सुरुवात आपल्याला बघायला मिळते ती आर्यन सन्स या संघाकडून. सुरुवातीला मीतनं केलेली बॅटिंग, 3 षटकारांचा समावेश, त्यानंतर ऋतिकनं केलेली बॅटिंग, त्याच्यामध्ये 1 षटकार 1 चौकार आपण पाहिला, आणि विवेक नाईक आल्यानंतर त्याने लगावलेले 2 षटकार, ते सुद्धा साईसच्या अगेन्स्ट बेस्ट अटॅक समोर मारलेले 2 षटकार खूप मोठा कॉन्फिडन्स देऊन गेलेत. आणि पहिल्या 2 षटकांची कहाणी जर आपण बघाल तर 52 धावा म्हणजे 26च्या सरासरीनं धावा बनल्यात. 26च्या सरासरीनं धावा बनल्यात. धावफलक वेगाने वाढलंय आणि या प्रकारची स्टार्ट या मैदानावरती मिळणं म्हणजे तुमचे खांदे नेहमीच मजबूत राहणं, कॉन्फिडन्स तुमच्याकडे बनून राहिल्यासारखे. सागरच्या हातामध्ये चेंडू आहे. नेक्स्ट बॉल, नेक्स्ट बॉलर ओव्हर नंबर 3 सागर. रोशन यांच्याकडून सागरने जर का 3 विकेट काढले तर 1000 रुपयाचं बक्षीस लगावण्यात आले. सागर आला, सागरसाठी बक्षीस लागली. आता सागरने त्या बक्षिसांची कमाई करणं मात्र बाकी आहे. पण त्यांच्या समोर जर का कमाई केली गेली, कृतिका एंटरप्राइजेस या मॅचमध्ये परत येईल. जर का नाही त्या 1000 रुपयाची कमाई केली तर कदाचित तिथे मोठे तोडफोडवाले फटके बघायला मिळू शकतात. कारण विवेक नाईक चांगल्या बहरामध्ये दिसत आहेत, चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. याच मैदानावरती खूप सारा वेळ त्यांनी घालवला आहे, खूप मोठा घाम गाळला आहे. शॉर्ट बॉल, यावेळेला पॉईंटच्या डोक्यावर गेलाय, कव्हर पॉईंटला खेळलाय टार्गेट, चेंडू निघून चाललाय, धक 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 धक, सीमारेखा पार, SBPL चौकार. थँक्यू डीजे. सागरच्या प्रत्येक विकेटला प्रथम नाईक यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आहे.
₹1000 फॉर पर विकेट प्रथम नाईक यांच्याकडून सागरसाठी. पहिली मॅच आहे, बक्षिसांची इतकी मोठी बरसात होतीये, खैरात होतीये. पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलंय सीमारेखा पार. बॅक टू बॅक SBPL चौकार. थँक्यू. एक अचंबित करणारी बाब काय, आमचे स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत, सांगतायत प्रोजेक्टेड स्कोर आता 97चा दिसतोय. 4 ओव्हर 97 म्हणजे किती मोठं धावफलक बनू शकतो. 61 for 1. 3 चेंडूचा खेळ आहे शिल्लक. एक कॅच सुटणं, कॅच सुटल्यानंतर चौकार जाणं, अनेक साऱ्या बाबी. तुर्तास सागर बॉलिंग मार्फत तयार होत असताना त्यांच्यासमोर विवेक नाईक. स्लोअरवनचा वापर, परंतु चेंडूला मागे ठेवलं. गुडलँड शॉर्ट बॉल हातात असताना लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू वाईट देऊन जातोय. अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होते. 62 वरती 1 आहे. हवा खूप जास्त आहे आणि ती हवा कोणत्या बाजूने, तर बरोबर आमच्या शॉर्ट बॉल. यावेळेला चेंडूने उसळी घेत असताना बीट केलंय विवेक नाईकना आणि पंचांनी दंडित केलं 1 फॉर दी ओव्हरच्या रूपाने. दंडित नाही तर चेतावणी दिली गेली आहे की एक बाउन्सर तुम्ही हाताळलेला आहे. जर का पुन्हा एकदा शॉर्ट बॉल, बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. क्रीजचा वापर करत होते पण बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा चांगला कमबॅक झालाय. 62 वरती 1 म्हणजेच मागील 2 चेंडूवरती आलेले डॉट बॉल त्याने खूप मोठा कमबॅक दाखवून दिलाय. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. 3ऱ्या षटकातील खेळ चालू आहे. उजव्या स्टीच्या बाहेर निघून जाणारा चेंडू आहे. पंच वळत असताना सांगतात इट्स अ वाईड. अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होते. आमच्या तिन्ही ऑफिशियल अंपायर राहील सर, हेमंत सर मैदानाच्या आतमध्ये आहेत. तसेच प्रशांत केदार सर सुद्धा पंचांच्या भूमिकेमध्ये. येस, 22चा इशारा पंचांकडे देण्यात आला. षटक क्रमांक 3 संपलं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 64 धावा धावफलकावरती कृतिका एंटरप्राइजेस या संघाच्या 2 विकेटच्या पतनानंतर. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. टाइमर ऑन आहे. एक प्लेयर आतमध्ये घ्यायला लागेल. चला, एक प्लेयर आतमध्ये घ्यावा लागणार आहे. कृतिका एंटरप्राइजेस 15 मिनिटांमध्ये 3 षटकं कंप्लीट झाली नाहीत, त्यामुळे तुम्हाला एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आडावा लागणार आहे. शेवटचं आणि अंतिम षटक बाकी आहे. वेळेच्या बाबतीत कोणतीही दिरंगाई चालणार नाही आहे, त्यामुळे तुम्हाला दंडित केलं जाऊ शकतं. आणि पहिल्याच मॅचमध्ये पहिल्या इनिंगमध्ये ती दंडात्मक कारवाई म्हणूनच एक प्लेयर सर्कलच्या आतमध्ये आता घेतला गेलाय. चला घाई करा, इतका वेळ नाही आहे आपल्याकडे, चर्चा इतकी करू नका. चला चला, ओव्हरला सुरुवात करायची आहे लवकर. शेवटचे अंतिम षटक. पहिला बॉल पायामधला, त्याला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चांगली फिल्डिंग नाही, हातातून चेंडू निसटलाय. हानी काही नाही, धाव सुद्धा आलेली नाहीये. त्या म्हटलं
आणि ती धाव न येत असताना गोलंदाजाचा कॉन्फिडन्स नक्कीच वाढलेला असणार आहे, कारण पहिला चेंडू आला डॉट. खूप वेळानंतर असा बॉल बघायला मिळाला आहे ज्या बॉलद्वारे षटकाची सुरुवात डॉटने झाली आहे. अन्यथा बाकी षटकांची सुरुवात ही तोडफोड झाली. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला चेंडूला तटवलंय, 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू. ओ सायश म्हात्रे शानदार फिल्डिंगचा नजारा पेश केलाय. चेंडूला अडवलं, फेकी झाली, तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली. एक नाही 2 वेगबंधूने वेगाने धाव घेतली. या मैदानावरती मागील वर्षी जिंकल्याचा अनुभव ज्यांच्या पाठीशी आहे त्यांचा खेळताना तो कॉन्फिडन्स सुद्धा बघा किती चांगल्या रीतीनं दाखवण्याचा प्रयत्न होतोय. ओ इट्स अ नो बॉल. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, ना तू ना मैं सोडून दिले. आणि तोपर्यंत 2 धावा, 2+1 टोटल 3. थ्रो बॉलिंग म्हणून गोलंदाजाला दंडित करण्यात येते. बघा ही समस्या तर सगळ्यांची राहिलेली आहे. त्यासाठी तुम्हाला ऑप्शनमध्ये चूज करायचं होतं गोलंदाज. ज्या गोलंदाजाद्वारे तुम्हाला खेळायचं आहे त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची अवैध अशी बॉलिंग स्टाईल नसावी, बॉलिंग ॲक्शन नसावी. बॉल चेंज केला जाणार आहे. चला पार्थ यांच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. $69 69 धावा धावपलकावरती आहेत. ओ यावेळेचा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर गेला. पंचाने वाईडचा इशारा दिला. पंच +1चा पण इशारा करा एकदा. वाईट +1 ओके. वाईट +1 अशी सुरुवात आहे नवीन गोलंदाजाची. 69 नंतर या 2 धावा 71 मध्ये घेऊन जात आहेत. 4 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. बघा थ्रो बॉलिंगसाठीचा नियम, तुम्ही या स्पर्धेमध्ये या मॅचमध्ये जर का बॉलिंग नाही करू शकलात तर तुम्हाला नेक्स्ट मॅचमध्ये संधी मिळेल. हो इट्स अ नो बॉल. ऑन साईडला काऊ कोनाच्या दिशेने चेंडूला पाठवलं, चेंडू निघून गेला, सीमारेखा पार, आलाय चौकार. थ्रीजी आणि आप्पा वॉरियर्सचे कर्णधार, चला लवकरात लवकर या. येस बघा पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती आहे, डगआउट समोर कोणीही बसायचं नाहीये. डगआउट समोर जे कोणी आहेत तुम्ही तिथून सगळ्यांनी बाजूला व्हायचे. डगआउट समोर डगआउट समोर जे कोणी आहेत त्या सगळ्यांनी बाजूला व्हायचे. डगआउट समोर कोणीही थांबायचं नाहीये. सगळे प्रेक्षक खेळाडू तिथेच थांबतायत. मी पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतोय, तुमच्यासाठी एवढं सुंदर डगआउट आहे, तुम्ही प्लीज डगआउट मध्ये या.
डगआउट समोर जे कोणी उभे आहेत पुन्हा एकदा मोठा प्रहार आणि या वेळेला चेंडू सीमारेखा पार येतोय. षटकार. षटकारानंतर चौकार आलाय. 4 धाबा. 2 चेंडूचं अजूनही खेळणं बाकी आहे. धावपलकरती धाबा जाऊन पोहोचला तर 86 वरती. पहिला सामना चालू आहे. दुसऱ्या सामन्यासाठी 3G वॉरियर्स आणि अप्पा वॉरियर्स. थ्री जी वॉरियर्स आणि अप्पा वॉरियर्सचे कर्णधार. चला लवकरात लवकर या. ओ एच पण चेंडू सरळ मागे निघून गेलाय. डिक्लेअरच्या रूपाने एक धाव येईल. सिंगल धाव येताना पाहायला मिळते. 87 शेवटचा आणि अंतिम चेंडू ज्या वेळेला बाकी आहे. पहिल्या इनिंगचा खेळ मार्गस्थ असताना आपण पाहतोय आणि विवेक नाईक समोर. चेंडू हवेमध्ये. भागेशने घेतला कॅच परंतु तो बाउंड्रीच्या बाहेर आहे. म्हटल्यानंतर पहिल्या इनिंगचा खेळ संपला. 93 धावा आर्यन सन्स या संघाने लगावल्या स्कोअरबोर्ड वरती आणि 94 धावांचं लक्ष ठेवलं गेलं ते कृतिका एंटरप्राइजेस या संघासमोर. थँक्यू 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 टू से. अप्पा वॉरियर्स 3G वॉरियर्स. 3G वॉरियर्सचे कर्णधार आलेत. अप्पा वॉरियर्सचे कर्णधार चला क्रिक रोज वरती जाऊन आपल्या टीम मध्ये आपलं नाव नमूद करायचं आहे. नावाची नोंदणी करायची आहे. अप्पा वॉरियर्सचा कर्णधार. अप्पा वॉरियर्सचे कर्णधार चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. टॉस हा थोड्याच वेळात केला जाईल. त्या अगोदर
अप्पा वॉरियर्स आणि 3G मध्ये नाणेफेकीचा कौल होतोय. भूषण वजे यांना विनंती करेन जरा टॉससाठी यायचं आपण. चला भूषण वजे साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. मी भूषण वजे साहेबांना विनंती करेल आपण टॉससाठी या. दोन्ही कर्णधार आलेले आहेत. सुभाष नाईक घास. धन्यवाद भूषण बंधू, आपल्याला विनंती आपण स्थानापन्नाच्या दोघांनाही शुभेच्छा द्या प्लीज. सो नाणेफेकीचा कौल जिंकला आहे. साई निर्णय काय असेल? बॉलिंग. घरचं मैदान आहे, घरच्या मैदानावरती खेळायचं आहे, त्यामुळे किती एक्साइटमेंट आहे याची आणि SBPL बद्दल काय सांगाल? चांगलं आयोजन केलेलं आहे सगळं कमिटी मेंबर्सनी. खेळायला मजा येईल, दुसरं काय. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. पहिली बॅटिंग करायची आहे, किती रन्सपर्यंत जाण्याचा प्रयत्न असणार आहे आणि SBPL बद्दल दोन शब्द. स्पर्धा खूप चांगली आयोजित केली आहे आयोजकांनी आणि सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आहे. त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. लगातार 3 षटकारासाठी मीत मात्रेला 3 विकेटसाठी, पण 2च बॉल बाकी राहिलेत. 5,000 रुपयाचं बक्षीस होतं त्यांच्या मामा यांच्याकडून. डिक्लेअरच्या रूपाने एक धाव धावफलकामध्ये ऍड होताना दिसते. पहिलं षटक मार्गस्थ आहे, 9 धाबा धावफलकावरती आहेत. चांगली बॉलिंग आतापर्यंत आर्यन सन्सच्या बॉलरकडून होताना पाहायला मिळते. कृतिका एंटरप्राइजेसचे 2 फलंदाज या धावांना मोठं करण्यासाठी किंवा षटकाला मोठं करण्यासाठी आतापर्यंत तरी असफल राहिलेत. हो, यावरचा चेंडू बाहेरच्या दिशेने डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. निर्धाव चेंडू नंतर षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धाबा धावफलकावरती कृतिका एंटरप्राइजेस. 18 चेंडू आणि आता 85 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी आहे ती टीम कृतिका एंटरप्राइजेस या संघाला. चला, नवीन गोलंदाज. बाहेरच्या चेंडूला छेडखानी करण्याचा प्रयत्न केला गेला आणि चेंडू डिक्लेअर झोनच्या दिशेने जातोय. एकदा धावफलकामध्ये ऍड होताना दिसते. सिंगल धावेने धावफलक पुढे जाईल. आयोजक म्हणून खूप मोठा रोल किंवा खूप मोठं काम कुमार बंधू नाईक, संतोष बंधू नाईक आणि त्यांचे सर्व सहकारी खूप चांगली मेहनत घेतली SBPL ला मोठं करण्यासाठी. मागील वर्ष पहिलं वर्ष होतं. या दुसऱ्या वर्षामध्ये आल्यानंतर खूप चांगली इम्प्रूव्हमेंट या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळते. ऑप्शनमध्ये तो प्रोफेशनलिझम मेंटेन ठेवला होता. येस, गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. थ्रो बॉलिंग म्हणून थांबावं लागणार आहे बॉलरला. 9च्या रूपाने एक धाव सुद्धा धावफलकामध्ये ऍड होईल.
चला मीत बॉलिंग मार्कवरती येतोय. मीतनं बॅटिंग खूप चांगली केली होती आणि त्या बॅटिंगच्या बळावरती चांगला स्टार्ट मिळाला होता तो आर्यन सन्सला. हॅलो हॅलो चेक हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो चेक. येस फ्री हिटच्या बॉलवरती एकच धाव मिळेल. बघा त्या कोपऱ्यात बॉल गेल्यानंतर एक धाव मिळते त्यावेळेला जेवढं दुःख होतं ना त्यापेक्षा कोणतंच दुःख मोठं नाही. कारण इतका लांब चेंडू जाणं आणि तिथं फक्त एकच धाव मिळणं हे थोडंसं कुठे ना कुठेतरी जीवाला लागण्यासारखं असतं. सिंगल धाव धापालकामध्ये ॲड होताना दिसेल. पण इतका दुःखाने काय या मॅचच्या जवळ तुम्हाला पोहोचता येईल काय मॅचला गवसणी घालता येणार आहे का? कारण 28च्या वरचा 30च्या आसपासचा आस्किंग रन रेट आणि त्या रन रेटला मॅच खेळण्यासाठी चालू असलेली धडपड. अजूनही ओपनिंग प्लेअर मैदानाच्या आतमध्ये आहे. फर्स्ट एड बॉक्स आहे ना. फर्स्ट एड बॉक्स सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. जर का कुणाला काही इजा झाली असेल तर तुम्ही त्याची मागणी करू शकता. ओ डायरेक्ट हिट. पंचांनी पहिलंच सांगितलं नॉट आउट. कोणत्याही प्रकारे पंचांवरती त्याचा प्रभाव नाही. एक धाव मात्र धावून कंप्लीट झाले. 13वरती धावफलक आहे. तोडफोड बॅटिंगची गरज आहे. पहिल्याच सामन्यामध्ये इतक्या मोठ्या धावा पहिल्या इनिंगमध्ये बघायला मिळाल्यात की त्या धावांना बघता आता त्याचा पाठलाग होणं हा थोडा चिंतेचा विषय राहिला आहे कृतिका एंटरप्राइजेससाठी. रमेश बंधू वजे जे नेहमी आमच्या पाठीशी असतात आहेत राहणार आहेत त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद बंधू. पंधरावरती 0 शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे या षटकातला. मीत बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा तयार होत आहेत. राहुल म्हात्रे थोडं स्ट्रगल करतात. मागील स्पर्धेमध्ये झालेली इजा मागील स्पर्धेमध्ये इंजरीने त्रस्त पण तरीसुद्धा फायनलचा सामना खेळले होते आणि वाळूंज संघ हा बॉलिंग्समध्ये जिंकला होता. विजय जल्लोष त्यांच्या संघानं केला होता. फुलटॉस अखेरकार शेवटच्या चेंडूवरती टोलावत असताना चेंडूला पाठवले सरळ आउट ऑफ द पार्क. आलाय SBPL षटकार. षटक क्रमांक दुसरं संपलं आणि आता तिसऱ्या षटकामध्ये नवीन गोलंदाजाला आमंत्रित करण्यात येते. छत्तीस धावांची प्रत्येक षटकाकडे गरज आहे. RRR रिक्वायर रन रेट 36 आहे. येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये 72 धावांची गरज. तुषार यांच्या हातामध्ये चेंडू सोपवायला गेलाय. तुषारचा पहिला चेंडू शॉर्ट बॉल त्याला हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू जर आपण पाहिला तर प्रॉपर बॅटवरती नाही आला. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला फील्ड केलं तोपर्यंत एक धाव धावफलकामध्ये ॲड होते. SBPL या मैदानाची पूर्वीची जर का स्थिती आपण बघाल अगदी 4-5 दिवस अगोदरची कहाणी जर बघाल कुणालाही वाटलं नाही की इथे मॅच होऊ शकते. इव्हन आयोजन कमिटीतील मेंबर्स आमचे कुमार बंधू आहेत बाकी सर्वांना सुद्धा वाटलं होतं की या मैदानावरती मॅचेस होणं तितकं सोपं नाही आहे. पण काहींचा सकारात्मक पुढाकार या मैदानावरती इतकं चांगलं सिस्टमॅटिक असलेलं आयोजन घेऊन आलाय. मग त्याच्यासाठी जागे मालक असोत किंवा कोरटकर असोत किंवा आयोजन कमिटीतील काही मेंबर्स असोत त्यांनी केलेली जी काही मेहनत आहे त्यांनी केलेले सहकार्य आहे ते योगदान आहे तर ते न विसरण्यासारखं आहे. त्यामुळे त्या सर्वांचं विशेष आभार या SBPL सीझन 2च्या वतीनं. तुषार पुन्हा एकदा राहुल यांच्यासमोर
हो, जडमधला चेंडू राहुल यांना अनप्लेबल राहिलाय. चेंडू मागे निघून जात असताना 22 पण एक धाव धावफलकामध्ये ऍड होईल. सिंगल येते. सामिती ब्राह्मण समाज अंतर्गत काही उपलब्धी आहेत. त्या उपलब्धी काय आहेत आपण उजव्या बाजूचा जो कॉर्मॅकच्या बाजूचा बॅनर आहे त्याच्यावरती बघू शकता. याच समाजामधील एक होतकरू खेळाडू आयुष म्हात्रे भारतीय संघाचं 19 वर्षांतर्गत कर्णधारपद भूषवतो. कर्णधारपद भूषवत असताना विश्वचषक जिंकून आणतो. त्याचबरोबर विद्यमान आमदार नालासोपारा विधानसभाचे राजनप्पा नाईक याच समाजामधील आणि त्यानंतर स्टेअर केलं चेंडूला एक धाव. त्यानंतर आदरणीय विरोधी पक्षनेते मनोजजी पाटील, नगरसेवक जयप्रकाश वजेसाहेब, नगरसेवक निलेश देशमुख, नगरसेवक पंकजी देशमुख ही याच समाजाला बिलॉंग करणारे काही प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. फलंदाज बाद झालेत. मैदान सोडावं लागतंय स्वप्नीलला आणि आता स्वप्नीलची जागा घेण्यासाठी सचिन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. आत्तापर्यंत खेळाची जर का स्थिती बघाल तर तिसऱ्या षटकातला खेळ चालू आहे. तुषारच्या हातामध्ये चेंडू आहे. कृतिका एंटरप्राइजेस पूर्णपणे या मॅचपासून लांब झालेली आहे. औपचारिकतेच्या दिशेने जाणारी ही मॅच आहे. आप्पा वॉरियर्स आपण तयार राहायचं फिल्डिंगसाठी, पण फिल्डिंगला जाण्या अगोदर स्कोररशी सर्व खेळाडूंनी संपर्क साधायचा आहे. आपली नामनोंदणी करायची आहे. क्रिक हिरोजची लिंक तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते. चेंडू हवेत, फक्त हवेत नाही. ओ वाडा कॅच, सुंदर झेल टिपला गेलाय. राहुल म्हात्रे ज्यांच्या खेळीचा अंत. फलंदाज बाद. सागरच्या प्रत्येक षटकाराला 1000 रुपये. कोणाकडून? वसंत नाईक यांच्याकडून. रोशन नाईक, ओके रोशन नाईक, माफ करा, रोशन नाईक यांच्याकडून सागरच्या प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं बक्षीस आहे. आता रोशन नाईक इतका फेवरेट आहे की त्यांची बॉलिंग करताना सुद्धा बक्षीस लागलं, बॅटिंग करताना सुद्धा बक्षीस लागतंय. म्हणजे जर का रोशन नाईक आज दिवसभर खेळले तर कमीत कमी 25 ते 50 हजार घेऊन जाऊ शकतात, जर का त्यांनी व्यवस्थित आणि चांगला खेळ केला तर. प्रत्येक षटकाराला 1000, विकेटला 1000, हॅट्रिकला 1000, भरपूर सारी बक्षिसं. सागर साठी बक्षीस आहेत, माफ करा. सागर 25 ते 50 हजार घेऊन जाऊ शकतात आज आणि उद्यामध्ये 2 दिवस मिळून. फटका फसलाय चेंडूंचा हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. कॅच घेण्याचा कोणताही प्रयत्न नाही. आर्यन सैन्स यांचे हॅलो हितेश वाळुंजे, फक्त माझा संपर्क करावा. कोणी स्लीव्स 2 दिले असतील बघा, एका संघाला मिळायचे आहेत. 3G वॉरियर्सला कोणी नेले असतील कृपया आमच्याकडे परत आणून द्यायचं आहे. तीन षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 26 आहेत. मात्र औपचारिकता बाकी आहे. पहिलाच सामना एका हाती आपल्या बाजूने झुकवण्यामध्ये जवळजवळ यश आलंय ते टीम आर्यन सन्सला. इनसाइड आउट, शानदार स्ट्रोक, फोरमचा वापर, चेंडू करतोय सीमारेषेची सफर, येतोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चौकार. चौकाराला 4 धावा आल्या. 4 धावांनी धावफलक वेगाने वाढलं. आता फक्त खेळाला एन्जॉय करण्याचा प्रयत्न केला जातोय. जतीनचा हा चेंडू उजव्या बाहेरचा आहे. पंचांनी वाईटचा इशारा दिला. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होतीये. कोरुडीचं हे मैदान चारी बाजूने हिरवीगार ती झाडं, प्रत्येकाला त्या झाडांच्या आडोशाला जाऊन बसण्याची संधी मिळते. तिथून मॅचचा आस्वाद घेता येतो. ऑन साइडला लॉफ्ट केलंय. चेंडू हवे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली नाही येणार. चेंडू बरोबर गॅप मधून निघून चाललाय. सीमारेखा पार, चौकार.
चौकार आला, 4 धाबा आल्या. 4 धाबाने पुन्हा एकदा धावफलक वाढत असताना पाहायला मिळते. बघा, योग्य वेळेवरती योग्य फटक्यांचं येणं हे तुम्हाला विजयाजवळ नेऊन ठेवतात. हे समीकरण काही वावगं नाही, चुकीचं नाही आहे. हो, समोर काय जबरदस्त फटका आहे. बॉटम एंडला इतक्या सुरेख पद्धतीने वापरलंय की चेंडू सरळ निघून गेला डाऊन द ग्राउंड, सीमारेखा पार. षटकार आणि 1000 रुपये जमा झालेत. रोशन नाईक यांच्याकडून 1000 रुपये जमा झालेले आहेत सागर यांच्यासाठी. लेट पण थेट पण तितके कामाला न येणारे फटके आहेत, कारण सामना जिंकण्यासाठी अजूनही खूप मोठा फासला क्लिअर करायचा आहे. 53 धाबा 3 चेंडूंमध्ये. 1000 रुपयाचं बक्षीस सागरसाठी जमा झालंय. यावेळेचा चेंडू मागे निघून गेला, बॅटची कडा घेऊन आली आहे सिंगल. SBPL का महत्त्वाची आहे, त्याचं महत्त्व काय आहे हे सर्व खेळाडूंनी दाखवून दिलं. ज्या वेळेला सकाळी पहिली मॅच होण्या अगोदर उद्घाटन सोहळा होता, त्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित सर्व खेळाडूंनी स्लीव्ज कोणत्या तरी संघाला डबल गेलेले आहेत. तरी ज्या कोणत्या संघाकडे एक्स्ट्रा आहेत त्याने प्लीज आणून द्या. हॅलो चला, फलंदाज बाद, नवीन फलंदाज ऋत्विज. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. फलंदाज बाद झाल्यानंतर त्यांची जागा घेण्यासाठी अप्पा वॉरियर्स, बघा वारंवार पुकारण्यात येते दोन्ही टीम्स, अप्पा वॉरियर्स आणि 3G वॉरियर्स. आपण आपले प्लेयर ॲड करायचे आहेत. क्रिक हिरोज या ॲप्लिकेशनमध्ये आपले सगळे प्लेयर ॲड करून घ्या आणि त्यानंतरच तुमच्या खेळाला सुरुवात केली जाणार आहे, कारण संपूर्ण डेटा हा द क्रिक हिरोजवरती अपलोड होतोय, जो आज संध्याकाळचे स्टॅट्स काढण्यासाठी मदत करेल. शेवटचा आणि अंतिम चेंडू मात्र औपचारिकता या मॅचमध्ये बाकी. बॅटची काढा घेऊन चेंडू मागे गेला. सामना संपला. सामना जिंकला आर्यन सन्सने आणि पराभवाच्या छायामध्ये कृतिका एंटरप्राइजेस. हाडलं कृतिका एंटरप्राइजेस. पुढील मॅचसाठी दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद 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 धन्यवाद. एक मिनिट. हॅलो. कृपया परत एकदा विनंती आहे, कुठल्या तरी एका संघाच्या खेळाडूंनी किंवा एक्स्ट्रा खेळाडूंनी स्लीव्स नेले आहेत, तर स्लीव्स एक्स्ट्रा नेले असेल त्यांनी कृपया आमच्याकडे आणून द्यायचे आहेत, कारण का 3G संघास मिळालेले नाही आहेत. हे चुकीचं झालेलं आहे. असं कोणी करू नये. एक्स्ट्रा जर कोणाकडे गेले असतील त्यांनी कृपया आमच्याकडे आणून द्यायचे आहेत. डबल कोणी नेले असतील तर बघा, अप्पा वॉरियर्सचे सगळे खेळाडू आपण पहिले आपले नंबर ॲड करा, त्यानंतरच खेळायला सुरुवात करायची. सर्वप्रथम